ज्या गल्ल्या वल्ल्या होत्या ना त्यांच्यामध्ये ना काही रोटरी चालली नाही, रोटरी गेली पॅक होऊन. मग त्याच्यामध्ये ना एकच पर्याय, एक तर हरू मारणे. आपल्याकडे काही हरू नाही आणि एका प्लॉटला आहे ना पहिलं दत्तकृपा ट्रॅक्टरवाले हरू मारले होते, त्याचेच अजून पैसे दिले नाही. मग कुठं खर्च बोकंडी करून घ्या. मग श्यामला म्हटलं तू रोटरी सोडून दे आणि जॉन डिअरला ना आणखण जोडू. पाऊस नाही ना तेवढीच म्हणलंय ना वापसा काढून दे ना आपलं गरजेचं, कारण 3 महिने पोहून या द्राक्षवेली पाण्यामध्ये ये. मग तेवढाच केविलवाना प्रयत्न करताना ना श्यामचं बरोबर मागं घे पुढं घे. मग अशा पद्धतीने ना त्याचं वाला फरण्याचं काम चालू होतं. आणि तुम्ही म्हणाल आता आहे ना एवढं वल्लं मग पाणी देऊ राहिले, पाणी द्यायला ना तुम्ही सुद्धा आहे ना हाय गाई मुळीच करू नका. तुमच्या जमिनीच्या आणि द्राक्षवेलीच्या गरजेनुसार पाणी देऊन आहे ना 0050 आणि मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा देऊ शकता. आणि वरून सुद्धा काढीसाठी तुम्ही ना 0050 200 लिटरसाठी 1 किलो सल्फर 1 ग्रॅम आणि इथेपॉन 39% SL 200 लिटरसाठी 70 मिलीचा असा स्प्रे सुद्धा घेऊ शकता. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आज दाभोळकर प्रयोग परिवारातील ज्येष्ठ शेतकरी ना आपल्याला भेटायला आले होते. आपण नमस्कारच करीत होतो. काट साहेब म्हणजे हो नमस्कार नाही, तुम्ही आम्हाला दररोज जय हरी माऊली राम राम मंडळी करताना मग आम्ही सुद्धा आज तुम्हाला जय हरी माऊली करा. कारण शिक्षणाबरोबरच ना अध्यात्माची जोड असली ना मग शेती करायला ना वेगळीच मजा असते. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तांबटीच्या प्लॉटची पाहणी वगैरे केली. द्राक्ष बागेची नवीन ग्राफ्टिंग आणि नवीन व्हरायट्यांबाबत ना बराच वेळ चर्चा झाली. पाहुण्यांनी घराजवळच्या प्लॉटची ना द्राक्ष काढीची पाहणी केली. आपले सर्व फॉलोअर मंडळी म्हणजे ना सोनं आहे सोनं एकदम. शेतकरीच नाही तर डॉक्टर वकील आणि पिंपळावर गेले ना हे सीए सुद्धा आपले फॉलोअर बरं का. जय हरी माऊली. कुठले? शिरसगावचं. बरं आलं म्हणलं खरंच या माणसाचं काय म्हणून शेतकऱ्याचा मुलगा आहे.